नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. रयत शिक्षण संस्था सातारा यांच्यामार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे. एकूण या ठिकाणी 796 जागांची वॅकन्सी आहे. अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहेत. कुठल्याही प्रकारची परीक्षा तुमच्या ठिकाणी होणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30/5/2025 पर्यंत या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शिक्षणाकरता तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्यातोगर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे रयत शिक्षण संस्था सातारा यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी सगळ्यात पहिले जे वॅकन्सीज आहे ग्रँडेबल पोस्टसाठीचे दिलेले आहे. त्यामध्ये मराठी विषयासाठी एकूण 29 जागा आहे, हिंदी विषयासाठी 19 जागा आहे, इंग्रजीसाठी 39, मानसशास्त्रासाठी 8, इतिहासासाठी 21, भूगोलसाठी 37, राज्यशास्त्रासाठी 16, समाजशास्त्रासाठी 14, अर्थशास्त्रासाठी 31, तर्कशास्त्रासाठी 2, तत्त्वज्ञानासाठी 2, शारीरिक शिक्षण आणि अधिव्याख्यातासाठी 1, वाणिज्यासाठी एकूण 26 वॅकन्सी आहे, पदार्थविज्ञानासाठी 26, रसायनशास्त्रासाठी 41, वनस्पतीशास्त्रासाठी 31, प्राणीशास्त्रासाठी 31, गणितासाठी 8, इलेक्ट्रॉनिक्ससाठी 9, सूक्ष्मजीवशास्त्रासाठी 7, शिक्षणशास्त्र सायन्स मेथडसाठी 1, संख्याशास्त्रासाठी 11, बिझनेस स्टेट फॉर कॉमर्ससाठी 1, बिझनेस लॉसाठी 11, एम लॉसाठी 1, अकाउंटन्सीसाठी 9, शिक्षणशास्त्रासाठी 2, इंडियन लीगल हिस्ट्रीसाठी 1, लॉसाठी 2, शिक्षणशास्त्र गणित मेथडसाठी 4, शिक्षणशास्त्र सामाजिक शास्त्र मेथडसाठी 4, अशा एकूण 445 जागा ज्या आहेत ग्रँडेबल पोस्टसाठी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. एकूण या ठिकाणी 445 शिक्षक जे आहेत ग्रँडेबल पोस्टसाठी या ठिकाणी आहेत. त्यानंतर या ठिकाणी नॉन ग्रँडेबल पोस्टसाठी देखील या ठिकाणी वॅकन्सीज आहेत. त्यामध्ये लायब्रेरियनसाठी 3 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी आहेत. डायरेक्टर ऑफ फिजिकल एज्युकेशनसाठी 7 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. त्यानंतर असिस्टंट प्रोफेसरसाठी या ठिकाणी वॅकन्सीज आहेत. त्यामध्ये मराठीसाठी 2, हिंदीसाठी 2, इंग्रजीसाठी 13, पॉलिटिकल सायन्ससाठी 2, हिस्ट्रीसाठी 2, इकॉनॉमिक्ससाठी 8, जिओग्राफीसाठी 1, फिजिओलॉजीसाठी 2, एज्युकेशनसाठी या ठिकाणी 1 वॅकन्सी आहे. स्टॅटिस्टिक्ससाठी 20 वॅकन्सी आहे, केमिस्ट्रीसाठी 32 वॅकन्सी या ठिकाणी आहे, झुलॉजीसाठी 6, मॅथमॅटिक्ससाठी 19, फिजिक्ससाठी 7, बॉटनीसाठी या ठिकाणी 1 वॅकन्सी आहे, इलेक्ट्रॉनिक्ससाठी 8 वॅकन्सी आहे, मायक्रोबायोलॉजीसाठी 16 वॅकन्सी आहे, एन्व्हायरमेंटल सायन्ससाठी 2, कॉमर्ससाठी 17, बिझनेस लॉसाठी या ठिकाणी 2 वॅकन्सी आहे, अकाउंटन्सीसाठी 22 वॅकन्सी आहे. त्यानंतर डिप्लोमा इन लेबर लॉ, टॅक्सेशन लॉ आणि सायबर लॉसाठी या ठिकाणी पुढील वॅकन्सी आहे. त्यामध्ये लेबर लॉसाठी या ठिकाणी 1 वॅकन्सी आहे, टॅक्सेशन लॉसाठी 1 वॅकन्सी आहे, सायबर लॉसाठी 1 वॅकन्सी आहे. त्यानंतर लॉ फॉर LLMसाठी 4 वॅकन्सीचे कोणत्या ठिकाणी आहेत. त्यानंतर BSc BCS आणि MSc कॉम्प्युटरसाठी वॅकन्सीज आहेत. कॉम्प्युटर सायन्ससाठी एकूण 49 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. त्यानंतर BMसाठी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये 11 वॅकन्सी आहे, बँक मॅनेजमेंटमध्ये 4 वॅकन्सी आहे. त्यानंतर BCA IT किंवा BBAसाठीच्या वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. त्यामध्ये कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्समध्ये 54 वॅकन्सीज आहे, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये 12, बिझनेस मॅनेजमेंटमध्ये 1 अशा वॅकन्सीज आहे. त्यानंतर जनरल मॅनेजमेंटमध्ये कॉम्प्युटर मॅनेजमेंटसाठी 4 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी आहेत. त्यानंतर कॉमर्स मॅनेजमेंटसाठी 4 वॅकन्सी आहे, बिझनेस कम्युनिकेशनसाठी या ठिकाणी 1 वॅकन्सी आहे, MBA फायनान्शियल मॅनेजमेंटसाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे. त्यानंतर बायोटेक्नॉलॉजीसाठी 8 वॅकन्सी आहे, फूड प्रोसेसिंग आणि पॅकेजिंगसाठी या ठिकाणी 3 वॅकन्सी आहे, डिफेन्स स्टडीसाठी 3 वॅकन्सी या ठिकाणी आहेत. त्यानंतर आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारासाठीच्या वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. त्यामध्ये फाईन आर्ट्ससाठी 1 वॅकन्सी आहे, परफॉर्मिंग आर्ट्ससाठी 1 वॅकन्सी आहे, हेल्थ आणि फिजिकल एज्युकेशनसाठी 1 वॅकन्सी आहे, डाटा सायन्ससाठी 2 वॅकन्सी आहे, अशा एकूण 351 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. त्यानंतर BOC नॉन ग्रँडेबल पोस्ट या ठिकाणी आहे. त्यामध्ये हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंग टेक्नॉलॉजीसाठीच्या वॅकन्सी आहे. त्यासाठी तुम्हाला MSc झालेलं असेल हॉटेल मॅनेजमेंटमध्ये आणि कॅटरिंग टेक्नॉलॉजीमध्ये, किंवा हॉटेल आणि टुरिझम स्टडीज झालेलं असेल, किंवा रिलेव्हंट सब्जेक्टमध्ये PG तुमचं झालेलं असेल, किंवा BSc इन हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंग टेक्नॉलॉजीमध्ये झालेलं असेल,
किंवा हॉटेल आणि टुरिझम स्टडीजमध्ये झालेलं असेल किंवा संबंधित विषयामध्ये UG तुमचं झालेलं असेल, 5 वर्षाचा अनुभव असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. त्यानंतर इंग्लिश विभाग HMCT फूड सायन्ससाठी या ठिकाणी तुमचं MA नेट झालेलं असेल किंवा सेट झालेलं असेल किंवा PhD झालेली असेल तर एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. त्यानंतर कॉमर्स विभाग HMCTसाठी MCOM तुमचं झालेलं असेल, सोबत नेट किंवा सेट झालेलं असेल किंवा PhD कॉमर्स झालेलं असेल तर एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स विभाग HMCTसाठी तुमचं MSc झालेलं असेल, सोबत नेट सेट झालेलं असेल किंवा PhD झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये तर एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. त्यानंतर अकाउंटन्सी विभाग HMCTसाठी एक आणि ॲग्रिकल्चरसाठी एक वॅकन्सी आहे. तुमचं MCOM झालेलं असेल, नेट किंवा सेट झालेलं असेल किंवा PhD झालेलं असेल अकाउंटन्सीमध्ये तर या ठिकाणी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. त्यानंतर ॲग्रिकल्चरसाठी MSc झालेलं असेल ॲग्रिकल्चरमध्ये किंवा हॉर्टिकल्चरमध्ये किंवा प्लांट पॅथॉलॉजीमध्ये किंवा ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्समध्ये किंवा रिलेव्हंट सब्जेक्टमध्ये तुमचं PG झालेलं असेल तर एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. त्यानंतर अकाउंटन्सी विभाग HMCT एक वॅकन्सी आहे आणि ॲग्रिकल्चरसाठी एक वॅकन्सी आहे. MCOMचं झालेलं असेल, नेट किंवा सेट झालेलं असेल किंवा PhD झालेलं असेल अकाउंटन्सीमध्ये तर या ठिकाणी एक वॅकन्सी आहे. त्यानंतर प्लांट प्रोटेक्शन आणि ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स, सॉईल सायन्स आणि ॲग्रोनॉमी, डेअरी सायन्स आणि जेनेटिक्स आणि प्लांट ब्रीडिंग किंवा हॉर्टिकल्चरसाठीच्या वॅकन्सी त्या ठिकाणी आहे. MSc ॲग्री झालेलं असेल किंवा MSc ॲग्री इन इकॉनॉमिक्समध्ये झालेलं असेल किंवा MSc ॲग्री किंवा MSc ॲग्री इन सॉईल सायन्समध्ये झालेलं असेल किंवा MSc ॲग्री किंवा MSc ॲग्री इन डेअरी सायन्समध्ये झालेलं असेल किंवा MSc ॲग्री किंवा MSc हॉर्टिकल्चर प्लांटमध्ये झालेलं असेल तर 3 वॅकन्सीज कोणत्या ठिकाणी आहेत. त्यानंतर बिझनेस कम्युनिकेशन इंग्रजीसाठी तुमचं MA झालेलं असेल, सोबत नेट किंवा सेट झालेलं असेल तर एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. त्यानंतर एंटॉमॉलॉजी आणि इन्सेक्ट इकॉलॉजीसाठी या ठिकाणी MSc तुमचं झालेलं असेल ॲग्रीमध्ये किंवा PhD झालेलं असेल तर एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. त्यानंतर इंग्रजी विषयासाठी MA तुमचं झालेलं असेल, सोबत नेट सेट झालेलं असेल किंवा PhD झालेलं असेल तर एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. या सर्व पदांसाठी तुम्हाला अर्ज जे आहेत ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहेत. त्या संदर्भातील वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे, त्यावरती आपण ऑनलाईन अर्ज करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी फीस पेमेंट जे आहे ₹200 तुम्हाला या ठिकाणी करावं लागेल. अर्ज जे आहे त्या ठिकाणी 23/5/2025 पासून सुरू झालेले आहेत आणि 30/5/2025 पर्यंत या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन अर्ज जे आहे करू शकता. निवड जी आहे तुमची मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. दिनांक 3/6/2025 रोजी 9 वाजता तुमची मुलाखत जी आहे या ठिकाणी घेतली जाणार आहे. त्यामध्ये ग्रँडेबल पोस्टसाठी सब्जेक्ट अ 4 आणि 7साठी आणि नॉन ग्रँडेबल पोस्टमध्ये C 4 आणि 8साठीची तुमची आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारा डिस्ट्रिक्ट सातारा या ठिकाणी मुलाखत होईल. त्यानंतर BOCसाठी ग्रँडेबल आणि नॉन ग्रँडेबल पोस्टमध्ये या ठिकाणी अ 9-13 आणि C 6-19साठी धनाजीराव गाडगिल कॉलेज ऑफ कॉमर्स सातारा डिस्ट्रिक्ट सातारा या ठिकाणी तुमची मुलाखत होईल. इतर देखील पदांसाठीची आपण या ठिकाणी माहिती जी आहे स्क्रीनवरती बघू शकता. कुठल्या पदासाठी मुलाखत तुमची कुठे होणार आहे. काही पदांसाठीची मुलाखत 4/6/2025ला सकाळी 9 वाजल्यापासून होणार आहे. आपण स्क्रीनवरती बघू शकता. पद क्रमांकानुसार या ठिकाणी आपल्याला माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर जाहिरातीची लिंक जी आहे आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच्या ठिकाणी अर्ज करा. वेतन संदर्भातील माहिती जी आहे आपल्याला मुलाखतीच्या बेसिसवरती आणि आपल्या एज्युकेशन क्वालिफिकेशनच्या बेसिसवरती आपल्याला वेतन जे आहे या ठिकाणी ठरवलं जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर आता आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.